नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आज मी तुम्हाला चिकन फ्राईड राईस नी सूप बनवून दाखवलं आहे, ते तुम्ही पाहू शकता. चिकन फ्राईड राईस आणि सूपसाठी लागणारं साहित्य: 2 वाटी तांदूळ, पाव किलो चिकन, फ्राईड राईस मसाला 2 चमचे, शेजवान चटणी 2-3 चमचे, कॉर्नफ्लॉवर, सोया सॉस, ब्लॅक सोया सॉस, रेड चिली सॉस, अद्रक 2 चमचे, काळी मिरी पावडर 2-3 चमचे, मीठ, 1 वाटी गाजर, 1 वाटी कोबी, 4-5 मिरच्या कापून बारीक केलेल्या आहेत, 5-7 लसणीचे बारीक करून घेतलेले आहेत, कांद्याची पात 1 वाटी शिमला मिरची. आणि आता आपण तांदूळ धुवून शिजून घेऊया फ्राईड राईस साठी. आता आपण चिकन मॅरिनेट करून ठेवूया. काळी मिरी 1 चमचा, कॉर्नफ्लॉवर 1-1.5 चमचा, तिखट मसाला 1 चमचा, फ्राईड राईस मसाला, सोया सॉस 1 चमचा, रेड चिली सॉस 1 चमचा. आता आपण हा मॅरिनेट करून 10 मिनिटासाठी साईडला करून ठेवूया. चवीनुसार मीठ टाकूया. दहा मिनिटासाठी आपण साईडला करून ठेवूया. मी आता पाणी गरम करायला ठेवलंय भात शिजण्यासाठी. त्याच्यामध्ये थोडं मीठ टाकूया, अर्धा चमचा थोडं तेल टाकूया. आणि हे तांदूळ मी धुवून घेतलेले अगोदर. तांदूळ धुवून आता आपण हे शिजवून घेऊया. फ्राईड राईस साठी भात एकदम सुट्टा झाला पाहिजे. आता भात होईपर्यंत चिकन मॅरिनेट करून घेऊया आपण. पॅन आता गरम करत ठेवलाय. आता आपण मॅरिनेट चिकन आपण फ्राय करून घेऊया. पहिल्यांदा 2 चमचे तेल टाकूया आपण. तर चिकन टाकून घेऊया आपण. आता हे चिकन आपण सफेद होईपर्यंत चिकन फ्राय करून घेऊया. आता आपण चिकन सफेद होईपर्यंत फ्राय करून घेतले. आता ह्याच्यामध्येच आपण साईडला चिकन करून त्याच तेलामध्ये अंड फ्राय करून घेऊया. चिकन हे अंड फ्राय झाले. आपण चिकन आणि अंड दोन्ही पण मिक्स करून घेऊया. हे आता तसंच ठेवून द्यायचं. इकडे आपण फ्राईड राईस बनवायला घेऊया. आता आपण फ्राईड राईस बनवायला घेऊया. आता आपण फ्राईड राईस बनवून घेऊया. पहिल्यांदा लसूण टाकूया 1 चम्मच. नंतर अद्रक टाकूया. नंतर हिरवी मिरची टाकूया. ब्राऊन झालेली कांदा टाकूया. कांदा टाकल्याच्या नंतर आता आपण ह्याच्यामध्ये भाज्या ऍड करूया. शिमला मिरची टाकूया. मिरची टाकली आहे.
आपण कोबी ऍड करूया. थोड्या ह्या भाज्या थोड्या हलक्या ब्राऊन होईपर्यंत थोडंसं परतत राहायचं. तर गाजर टाकूया आपण. तुम्हाला आवडीनुसार जेवढे टाकायचे तेवढे तुम्ही टाकू शकता, जास्त कमी. हे सर्व मिक्स करायचं. व्यवस्थित मिक्स करून भाज्या आता हलक्या फ्राय झाल्या. आता आपण काळी मिरी पावडर टाकूया. काळी मिरी पावडर टाकल्यानंतर आपण सगळे हे सॉस टाकूया. ब्लॅक सॉस, रेड चिली सॉस, फ्राईड राईस मसाला टाकायचा. सर्व हे मिक्स करून घ्यायचं. मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये भात टाकून घेऊया आपण. हे आपण सर्व मिक्स करून घेऊया. आता हा भात सर्व मिक्स केलेला आहे आता व्यवस्थित. आता याच्यामध्ये आपण हे फ्राय केलेलं चिकन, अंड टाकूया. टाकून घेऊया. थोडं मीठ टाकूया चवीनुसार, कारण आपण भातामध्ये पण मीठ टाकलेलं आहे. चिकन फ्राय केलेलं चिकन मध्ये पण मीठ टाकलेलं, त्याच्यामुळं आपण चवीनुसार मीठ टाकायचं. आपण हे सर्व मिक्स करून घेऊया. सर्व मिक्स करून घेतलेलं आहे व्यवस्थित. अगदी सर्व व्यवस्थित मिक्स करायचं, एकजीव करून घ्यायचं असं. आणि आता लास्टला कांद्याची पात टाकायची. तुम्हाला आवडीनुसार, तुम्हाला जेवढी आवडेल, जास्त कमी तेवढी तुम्ही टाकू शकता. आता सूप बनवण्यासाठी पॅन ठेवलंय. पॅन गरम झालंय. आपण 1 चमचा तेल टाकूया. सूपला जास्त तेल टाकायचं नाही, थोडं टाकलं तरी बसतं. त्याच्यामध्ये थोडा अद्रक टाकूया. लसूण टाकूया. कांदा टाकल्यानंतर चांगलं मिक्स करायचं. लाल होईपर्यंत जरा सुकलं, जरा हे सूपसाठी लाल होईपर्यंत हे जरा लाल करून घ्यायचं. लाल झालं आपण थोड्या थोड्या ह्याच्यात भाज्या टाकून घेऊया. भाज्या टाकून थोड्या परतून घेऊया. थोडी काळी मिरी पावडर टाकायची. ब्लॅक सॉस टाकायचा. सॉस टाकल्यावर चांगलं पूर्ण मिक्स करून घ्यायचं. मिक्स केल्यानंतर त्याच्यामध्ये आपण गरम पाणी टाकायचं. मी गरम पाणी इकडे एक साईडला गरम करायला ठेवलेलं. चांगलं पाणी गरम होऊनच नंतर टाकायचं. त्याच्यानंतर हे 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेलं पाण्यात टाकलं, मिक्स करून घेतलं, ते टाकायचं. चवीनुसार मीठ टाकायचं.
तर आपण हे चिकन फ्राय करून घेतलेलं, हे चिकन सूप आहे म्हणून चिकन फ्राय करून घेतलेलं हे चिकन टाकायचं. हे जास्त नाही टाकलं तरी चालेल, थोडं टाकलं तरी पण चालतं. हे आता आपण चांगलं उकळी येईपर्यंत चांगलं हे शिजून घ्यायचं चांगलं व्यवस्थित अगदी. त्याच्यामध्ये थोडी कांद्याची पात ऍड करूया. चांगली उकळी येऊन व्यवस्थित अगदी. चांगली अशी उकळी आली पाहिजे सूपला. आता आपला सूप रेडी आहे व्यवस्थित. आता आपण ह्याला सर्व करूया.